Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आपल्यासोबत थेट बच्चू कडू फोनवरून जोडले गेलेले आहेत। बच्चू कडू जी, तुमच्यापर्यंत ही बातमी नक्कीच पोहोचलेली असेल की नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केलेली आहे। काल तुमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक सुद्धा झालेली आहे। सगळ्यात पहिले समजून घ्यायचं आहे की नवनीत राणा यांच्या उमेदवारीला तुमचा इतका विरोध का आहे? इतका विरोध म्हणजे घरात घुसून मारण्याची भाषा राणानं याच्या अगोदर केली। आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून खोके घेऊन गेलो असं राणानं म्हटलं। इतकंच नव्हे तर आम्ही कामं मंजूर करून राजन सय्या यांनी घेण्याचा प्रकार केला आणि एकंदरीत लोकशाहीला ज्या गोष्टी कुठल्याही प्रकारे आम्ही पाहतोय त्याचं पतन होणारं काम नवनीत राणानं आतापर्यंत केलं। आणि दुसरी गोष्ट का तुम्ही सरकार बनवताना फडणवीस साहेब फोन करू शकतं आणि अमरावतीची तिकीट देताना ते मात्र विचार करू शकत नाही। या सगळ्या एकंदरीत याच्यावर आमची कार्यकर्त्याची प्रचंड नाराजी आणि आम्ही ठामपणे विरोध करू। अमरावती पुरतं आम्ही महायुतीशी आमचा कुठलाही संबंध राहणार नाही। किमान अमरावती जिल्ह्यापुरता, बाकीचं काय करायचं तो निर्णय नंतर। पण कडूजी, सुरुवातीला ज्या वेळेला जागा वाटपासंदर्भातल्या चर्चा सुरू होत्या त्यावेळेला तुमचीच ही भूमिका होती की तुम्ही लोकसभेसाठी काही फार आग्रही नाही आहात, तुम्ही कदाचित कॅन्डिडेट सुद्धा उतरवणार नाही, तुमचा पूर्ण फोकस हा विधानसभेसाठी असणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही महायुती सोबत असताना महायुतीच्याच उमेदवारासाठी अडचण का तयार करणार? याचा अर्थ त्यांनी चर्चा करू नये असं नाहीये ना। आम्ही प्रत्येक वेळेला म्हटलं होतं का विधानसभेची चर्चा झाली पाहिजे तेव्हा लोकसभेचा विचार आम्ही करू। बरोबर, हे तुम्ही विसरू नका। मी असं म्हटलेलं आहे का विधानसभेच्या चर्चेशिवाय लोकसभेची आम्ही सक्रिय होणार नाही। पण मग आता भाजपने तर उमेदवारी जाहीर केलेली आहे, मग तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही ठामपणे विरोध करू। एकतर उमेदवार उभा करून विरोध करता येतं का, कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीला ह्या जो काही तिरेक आहे ज्या पद्धतीनं त्यांनी ही वेळ आमच्यावर आणली आहे त्याचा रिझल्ट आम्ही देऊ नक्की। पण कालच तुमची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर बैठक झालेली आहे, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय सांगितलंय का? मुख्यमंत्र्यांच्या त्या बैठकीला आता काही अर्थ नाही। तिकीट जाहीर झाल्यानंतर त्या बैठकीला आता ती कालबाह्य झाली। पण मुख्यमंत्र्यांनी त्या बदल्यात तुम्हाला काही दुसरं आश्वासन नाही दिलं? नाही, तो काही विषय नाही आहे। आता मला वाटतं त्या विषयात काही जाण्याची गरज नाही आहे। बरं, एक थोडक्यात प्रश्न की ज्या पद्धतीने विजय शिवतारे यांनी सुद्धा अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे बारामतीमध्ये, त्यावरून शिंदेची शिवसेना त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार आहे। तुमच्यावर काही शिस्तभंगाची कारवाई होऊ शकत नाही कारण तुम्ही शिंदेच्या शिवसेनेचे सदस्य नाही आहात, पण तुम्ही महायुतीचा एक भाग आहात। तुम्हाला महायुतीने दूर केलं तर तुम्ही काय करणार मग? त्यांचे दूर त्यांनी निर्णय घ्यावा, जे काही निर्णय घेईल ते। पण तुम्ही हीच गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडलेली होती का की तुमची हरकत आहे? मला ती गरज नाही वाटली। म्हणजे तुम्ही फक्त शिंदेच्या शिवसेनेकडे तुमच्या भावना पोहोचवलेल्या आहेत, बाकी इतर महायुतीतल्या सदस्यांकडे नाही? आम्ही आमचं कर्तव्य केलं, बाकीचं काम त्यांचं आहे आणि पुढे काय करायचं ते आम्ही ठरवू। पण म्हणजे तुम्ही महायुतीपासून दूर गेलात तरी बेहत्तर अशी तुमची भूमिका आहे, पण अमरावतीतनं राणा नको असं तुमचं म्हणणं आहे? बिलकुल, 100%। मग आनंदराव अडसूळ सुद्धा उभं राहणार असं म्हणतायत। आनंदराव अडसूळ यांना तुमचा पाठिंबा राहील का जर ते अपक्ष उभे राहिले तर? आम्ही राणाची सीट कशी पडन त्याच्यासाठी काय काय करावं लागेल ते करू। पण महायुतीची ती जागा आहे, तुम्ही महायुती सोबत आहात। महायुती सोबत आम्ही आहोत, पण आम्ही युतीमध्ये त्यांनी जाहीर करताना आमचा विचारच केला नाही तर आहे असं काय, कुठे प्रश्न राहिला? बरं, 3 सिनारिओज आहेत। एक, नवनीत राणा उभे असणार आहेत, दुसरीकडनं आनंदराव अडसूळ म्हणतात ते कदाचित अपक्ष उभे राहतील, आणि तिसरीकडनं महाविकास आघाडीकडनं सुद्धा काँग्रेसने तिकडे बळवंत वानखेडे यांना सीट दिलेली आहे। तुम्ही त्यांच्यापैकी कोणाला पाठिंबा देणार आहात की तुम्ही तुमचाच उमेदवार उभा करणार? त्या बाबतीत आम्ही सल्ला विचार विनिमय करून समोर जाऊ। ठीक आहे, धन्यवाद बच्चू कडूजी, तुम्ही मुंबई तकला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी।